कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा माणसाला वाटतं की आता सगळंच संपलं आहे. एका साध्या कुटुंबावरही असा एक कठीण काळ आला होता. त्या घरातील वडिलांना हाडे ठिसूळ होण्याचा गंभीर आजार झाला होता. सुरुवातीला घरच्यांना वाटलं कदाचित वयामुळे असेल, औषधांनी बरं होईल. पण हळूहळू त्यांच्या हाडांची ताकद कमी होत गेली. चालताना त्रास, उठताना त्रास, शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होतं. घरच्यांनी खूप प्रयत्न केले. डॉक्टर, औषधं, उपचार. पण नियतीसमोर काहीच चाललं नाही. काही दिवसांनी त्या वडिलांचं निधन झालं. घरातील आधारवडच जणू निघून गेला होता. सगळं कुटुंब दुःखात बुडालं. काळ पुढे गेला. सगळे हळूहळू स्वतःला सावरू लागले. पण नियतीने अजून एक परीक्षा ठेवली होती. वडिलांचा तरुण मुलगा अचानक आजारी पडू लागला. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित साधा ताप असेल किंवा थकवा असेल. तो स्वतःच चालत डॉक्टरांकडे गेला. त्यावेळी त्याला वाटलंच नव्हतं की आयुष्यात इतका मोठा धक्का मिळणार आहे. पण काही दिवसांनी त्याची तब्येत बिघडतच गेली. शरीरात कमजोरी वाढू लागली. हाडांमध्ये वेदना सुरू झाल्या. आणि फक्त एका महिन्यात परिस्थिती इतकी बदलली की जो माणूस स्वतः चालत डॉक्टरांकडे गेला होता त्यालाच आता घरचे उचलून डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लागले. हे पाहून घरच्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तपासण्या झाल्या. रिपोर्ट आले. आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणाले, हा आजार जेनेटिक आहे. म्हणजे वडिलांपासून मुलाकडे आलेला आहे. आणि दुर्दैवाने यावर पूर्ण उपचार नाही. हे ऐकून तो तरुण पूर्णपणे खचून गेला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची 2 लहान मुलं होती. त्याची पत्नी होती. एक संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता. माझ्या मुलांचं काय होईल? माझ्या कुटुंबाचं काय होईल? घरात सगळेच दुःखात होते. तेव्हा त्याचा मोठा भाऊ त्याच्याजवळ बसला. त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आणि शांतपणे म्हणाला, भाऊ, डॉक्टरांनी जे सांगितलं ते कदाचित खरं असेल. पण अजून एक मार्ग आहे. तो पुढे म्हणाला, परमात्मा एक मार्ग घे. बाबा जुमदेवजींच्या शरण जा. त्यांच्या नावाने अनेकांना आधार मिळाला आहे. सुरुवातीला त्या तरुणाच्या मनात थोडा संकोच होता. पण मोठ्या भावाचा विश्वास पाहून त्यानेही मनात ठरवलं, एकदा तरी प्रयत्न करून पाहू. त्याने मनापासून परमात्मा एक मार्ग स्वीकारला. आणि श्रद्धेने बाबा जुमदेवजींचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि जस जमेल तसं सकाळी उठून कार्य सुरू केले. हळूहळू त्याच्या मनातली भीती कमी झाली. त्याला मानसिक शक्ती मिळू लागली. त्याला जाणवलं, कधी कधी आयुष्यात शरीर कमजोर होतं. पण विश्वास माणसाला मजबूत बनवतो. आजही तो सांगतो, माझ्या आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत होतं. वडिलांचा आधार गेला होता. आणि डॉक्टरांनीही आशा दिली नव्हती. पण त्या अंधारात मला एक प्रकाश मिळाला. तो म्हणजे बाबा जुमदेवजींचा मार्ग. आज त्या कुटुंबाचा विश्वास एकच आहे. दुःख कितीही मोठं असलं, परिस्थिती कितीही कठीण असली, पण जर मनात श्रद्धा असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. सेवकांनो, हा सत्य अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे छान अनुभव
बघण्याकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना.